शिवाजी महाराज की। नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल पावसकर आणि आज मी आलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर। चला तर बघूया हा प्रवास कसा घडतो। मी आता गाण्याच्या पायथ्याशी आहे आणि 7 दरवाजे पार करत मला माथ्यावर जायचं आहे। म्हणजे एकूण 7 दरवाजांची शृंखला ही आपल्याला पार करायची आहे, त्यानंतरच आपल्याला माथ्यावर जाता येईल। आणि हे दरवाजे म्हणजे वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राजवंशामध्ये बांधले गेलेले आहेत। आणि हा पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा। जर तुम्हाला या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर पुण्यावरून 100 किलोमीटर आणि मुंबईवरून 150 किलोमीटर असा हा रस्ता आहे। 1.5 ते 2 तासामध्ये तुम्ही पुण्यावरून इथे येऊ शकता आणि 3 तासामध्ये तुम्ही मुंबईवरून शिवनेरी किल्ल्यावर येऊ शकता। हा आहे महादरवाजाचा बुरुज आणि त्या काही शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी या बुरुजाचाच उपयोग केला जायचा। हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे आणि याची उंची जवळजवळ 3500 फूट आहे आणि हा चढायच्या दृष्टीने एकदम सोपा आहे। आता मी आलोय किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजावर म्हणजेच गणेश दरवाजा। हा आहे किल्ल्याचा परवानगी दरवाजा, पण तो सध्या ढासळलेल्या अवस्थेत आहे। हा आहे पिराचा दरवाजा आणि हा बहामनी यांनी बांधला होता। या किल्ल्यावरची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाण्याची सोय केलेली दिसेल। या किल्ल्याचा इतिहास म्हणजे 1170 मध्ये यादवांनी हा किल्ला बांधला होता आणि भरपूर जणांनी यावरती राज्य केले होते। शेवटी हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात गेला आणि निजामशाहीने 1595 मध्ये मालोजीराव भोसले यांना हा किल्ला भेट म्हणून दिला आणि 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांनी त्यांचे बालपण याच किल्ल्यावर घालवले। आणि हा आहे हत्ती दरवाजा आणि या दरवाजाचा हत्ती दरवाजा असं नाव ठेवण्यात आलं कारण तुम्ही ही वाट बघू शकता। ही वाट पूर्णपणे हत्तीच्या सोंडेप्रमाणे, म्हणून याचं नाव हत्ती दरवाजा ठेवण्यात आलं। तर तुम्ही इतिहास तर ऐकलाच असेल, शिवाई देवीच्या नावावरूनच शिवाजी महाराजांचं नाव ठेवलंय। तर आम्ही पहिलं दर्शन घ्यायला जातोय शिवाई मंदिराकडे। हे आहे शिवाई देवीचं मंदिर आणि याच देवीच्या नावावरून महाराजांचं नाव ठेवण्यात आलं होतं, ते म्हणजे शिवाजी। शिवाजी महाराजांच्या नावामागचा खूप मोठा इतिहास आहे आणि तो इतिहास म्हणजे मा जिजाऊ जेव्हा गरोदर होत्या तेव्हा शहाजीराजे भोसले म्हणजे शिवाजी राजांचे वडील त्यांनी मा जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर आणलं। शिवनेरी किल्ल्यावरती मा जिजाऊ राहत होत्या तेव्हा त्यांनी शिवाई देवीच्या मंदिरात नवस केला, जर मला पुत्र प्राप्ती झाली तर मी तुझ्याच नावावरून माझ्या पुत्राचं नाव ठेवेन। तसंच झालं, मा जिजाऊंना पुत्र प्राप्ती झाली आणि त्यांनी नाव शिवाजी असं ठेवलं। शिवाई देवीच्या मंदिरातून जाऊन आल्या खूप जण ह्या पायवाटेने म्हणजेच किल्ल्याकडे जातात, पण तसं न करता तुम्ही जर ह्या पायवाटेने गेलात तर तुम्हाला बौद्ध लेण्या पाहता येतील आणि त्या बौद्ध लेण्या पाहून झाल्यावर तुम्ही पुन्हा रिटर्न किल्ल्यावरती जाऊ शकता। या आहेत डोंगराच्या पोटामध्ये कोरलेल्या बौद्ध लेण्या आणि त्यावरती किल्ला बांधला गेलाय। अतिशय सुंदर असं बांधकाम आहे आणि याची उंची जवळपास 3500 फूट आहे। ही आहे पाण्याची टाकी आणि याचा उपयोग पाणी साठवण्यासाठी केला जायचा। पहिलं तर तुम्हाला शिवाई देवीच्या मंदिरात दर्शन घ्यायचं, त्यानंतर बौद्ध लेण्यांकडे जायचं। बौद्ध लेण्या पाहून झाल्यावरती पुन्हा तुम्हाला पाठीमागे न जाता तुम्हाला इथेच एक पायवाट लागते, त्या पायवाटेने तुम्हाला पुन्हा किल्ल्यावरती जायचंय। आणि हा आहे मेना दरवाजा। हा आहे किल्ल्याचा शेवटचा दरवाजा म्हणजे कुलूप दरवाजा। असं म्हटलं जातं की कोणत्याही वास्तूमध्ये प्रवेश करायचा असेल तर कुलूप खोलल्याशिवाय आपण त्या वास्तूमध्ये प्रवेश करू शकत नाही। तसंच या किल्ल्याचा म्हणजे शिवनेरी किल्ल्याचा आहे, जोपर्यंत आपण हा कुलूप दरवाजा पार करत नाही तोपर्यंत आपण या वास्तूमध्ये प्रवेश करू शकत नाही, म्हणजे आपण बाले किल्ल्यावर जाऊ शकत नाही। तर आम्ही चाललोय आता बाले किल्ल्यावरती। नाणेघाटाजवळ जुन्नर बाजारपेठ आहे आणि ती मोठी बाजारपेठ असल्यामुळे त्या बाजारपेठेवर लक्ष ठेवण्यासाठी शिवनेरी किल्ला बांधण्यात आला होता। ही शिवनेरी किल्ल्यावरची खूप मोठी अशी धान्य कोठार आहे आणि या धान्य कोठारीचं नाव आहे अंबरखाना।
ती आहे गंगा जमुना टाकी आणि याचा उपयोग त्या काही पाणी साठवण्यासाठी केला जायचा। हे आहे शिवकुंज आणि इथे तुम्हाला बाल शिवाजी आणि माँ जिजाऊंची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळेल। किल्ल्यावरती येण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक तर आपला राजमार्ग आणि या आहे दुसरा साखळी मार्ग। इथून तुम्हाला यायचं असेल तर जुन्नरवरून थोडं पुढे जाऊन इथून येता येतं आणि तुम्हाला किल्ल्याचे सगळे दरवाजे पाहायचे असतील तर राजमार्गावर यायचं। तुम्ही माझ्या पाठी इमारत बघताय ते आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ। तुम्ही माझ्या पाठी बघताय ही सगळे वाडे होते, पण आता ते ढासायले त्यामुळे त्यांचे फक्त अवशेष शिल्लक राहिलेत। इथे आंघोळ केली जायची आणि इथे बाहेरच्या साईडला बघितलं तर इथून गरम पाणी सोडलं जायचं, ते इथून यायचं आणि इथे आहे ड्रेनेज लाईन। हे आहे किल्ल्याचं शेवटचं ठिकाण म्हणजे कडेलोट। म्हणजे गद्दारांना या ठिकाणाहून कडेलोट केला जायचा। 1,500 फीट अशी ही दरी असताना तुम्ही समजू शकता की एखाद्या गद्दाराला इथून कडेलोट केला गेला तर त्याचा मृत्यू 100%। ही आहे कमानी टाकी आणि तुम्ही माझ्या मागे बघताय लोकांनी किती प्रमाणात कचरा टाकलाय। तर मला लोकांना एकच विनंती करायची आहे, तुम्ही कुठल्याही ठिकाणी जाता तेव्हा प्लीज कचरा टाकू नका। कचऱ्याचे डबे असतात त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये कचरा टाका, म्हणजे जेणेकरून निसर्गाची हानी होणार नसते। फायनली शिवनेरी किल्ला माझा एक्सप्लोर करून झालेला आहे आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा।